गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी अभियंते आणि कर्मचाऱ्यांनी 23 जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले आहे। जोपर्यंत आम्हाला शासकीय सेवेत कायम केले जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतल्याने ग्रामीण भागातील विकास कामे ठप्प झाली आहेत। गेल्या 20 वर्षांपासून ही योजना कार्यरत असून अत्यंत कमी मानधनावर हे कर्मचारी आपली सेवा देत आहेत। इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच आम्हालाही शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य मनरेगा कर्मचारी संघटनेनं केली आहे। शासनाने योजनेचे नाव बदलून VBG रामजी केले असले तरीही गेल्या 19 वर्षांपासून आमचा कोणताही विकास झाला नसल्याचा संतप्त सवाल तांत्रिक अधिकारी आणि क्लर्क कम डेटा एंट्री ऑपरेटर्सनी केला आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मते हे दुर्गम भागात जाऊन लोकांना 100 दिवस कामाची हमी देतात, मात्र आज त्यांच्याच रोजगाराची कोणतीही हमी उरलेली नाही। वयोमान वाढत असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची भीती सतावत आहे। जर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर 2 फेब्रुवारीपासून मुंबईत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जितेंद्र लिल्हारे, जी ठाकरे आणि टुणेश पारधी यांनी दिलाय। राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत 2005च्या कायद्यान्वये आपण कार्यरत सर्व पदानिस्त MIS कोऑर्डिनेटर, APO, PTO, CDO, शिपाई अन्य पद निर्माण करण्यात आलेले आहे, ज्यांच्या माध्यमातून स्थानिक लोकांचं पलायन होऊ नये, त्यांच्या उपजीविका चांगल्या साधण्यासाठी आणि शासनाच्या GR नुसार कायद्याच्या अंमलबजावणीनुसार त्यांना 100 दिवस काम देणे हे गरजेचे होते। आणि त्या माध्यमातून आपले सर्व कर्मचारी हे तळागाळातले ज्या ठिकाणी आपण पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी सुद्धा आपण पोहोचलोय। अतिसंवेदनशील एरियामध्ये आपण कार्य करत आहोत आणि ग्रामीण लोकांच्या उपजीविका सुधारण्याकरिता, तिथं काम उपलब्ध करण्याकरिता तिथले अंदाजपत्रक तयार करणे, तिथं काम तयार करणे आणि कामावर भेटी देऊन तिथं मोजमाप करून त्या मोजमापानुसार मापदंडाच्या अनुषंगाने त्यांना रोजी देणे आणि स्थानिक लोकांचं उपजीविका आणि राहणीमान उंचावण्याचे कार्य हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत येणारे सर्व कर्मचारी अधिकारी लोक करत आहोत। परंतु स्वतःची उपजीविका का आणि कसं उपजीविका सुधारण्याचे कार्य करणार हे शासनावर अवलंबून आहे। तरीसुद्धा 18 वर्ष 10 वर्ष काम करीत असलेले इथलं जे कर्मचारी आहेत त्यांच्या उपजीविका सुधारण्यायोग्य नाही, कारण की त्यांना तुटपुंजा मानधनावर कार्य करावं लागतं आहे। आता बहुतसे लोक जे 18 वर्ष ज्यांच्या कामाला झालेले आहे, जसे की मी आणि माझे सहकारी मित्र 50-50च्या ओलांडत आहेत, ज्यांचं मुलं बाळं हे मोठे झाले आहेत, उच्च शिक्षण घेत आहेत आणि त्या मुलांचं संगोपन करणे, त्यांना उच्च शिक्षण देणे हे मोठ्या काटकसरीचं झालेलं आहे। आणि म्हणून मी शासनास एक विनंती करतोय, कडकडीची विनंती करतोय की ज्या माध्यमातून सर्व जे कर्मचारी अधिकारी जे लोक आहेत त्यांना शासन सेवेत समाविष्ट करण्यात यावे आणि त्यांच्या उपजीविका उंचावण्याचे कार्य त्यांनी करावं। ज्यांनी स्थानिक लोकांचं राहणीमान सुधारण्याच्या उपजीविका करण्याकरिता साधन सामग्री करून दिले आहे। शासनाचं एक मोठं बोज होतं की ज्यांचं ग्रामीण लोकांचे पलायन होत होते ते पलायन थांबवण्याचे कार्य या नरेगा कर्मचाऱ्यांनी केलेले आहे। तरीसुद्धा ही वेळ पलायन होण्याची या कर्मचाऱ्यावर येऊ नये आणि म्हणून आम्ही राज्यव्यापी संप आपण पुकारलेला आहे आणि यामध्ये सर्व जिल्ह्यातीलच नाही तर तालुक्यातील, जिल्ह्यातील, मंत्रालयातील, राज्यातील पूर्णच लोक इथं समाविष्ट आहेत आणि या माध्यमातून आपण हा संप पुकारलेला आहे। जोपर्यंत आम्हा लोकांना शासन सेवेत समाविष्ट करण्याचा कोणताही GR किंवा आम्हाला आश्वासन देण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही मागं होणार नाही। आणि म्हणून आम्ही सर्वांच्या वतीने शासनास आम्ही एक निवेदन करतोय की आम्हाला शासनात समायोजन करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय सांगाल, कुठल्या मागण्यांसाठी आज आपण या ठिकाणी एकत्र झालेले? आपण महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 18 वर्ष 10 वर्ष असे लोक आणि आतापर्यंत कार्यरत जे लोक आहेत ते यांना इतकं वर्ष झालेले आहेत आणि सरकारनं नामसुद्धा VBG आणि रामजी या एप्रिल महिन्यापासून सुरू होणार आहे। तर आमची हे मागणी आहे महाराष्ट्र लेवलवर, महाराष्ट्र राज्यावर की आम्ही इतके वर्ष झाले आम्हाला शासनात का कायम करण्यात आले नाही।
आणि या अगोदर लवकरात कायम करावे। यासाठी आपण 23 तारखेपासून धरणं आंदोलन दिलेलं आहे। त्याच्यानंतर 29 तारखेला आपण असहकार आंदोलन केला काळीफित लावून, आणि 2 तारखेपासून आपला आझाद मैदानावर मुंबई साखळी उपोषण ठय्या आंदोलन, आणि त्याच्यानंतर 6 तारखेला साखळी उपोषणाला जाणार आहेत। आणि साखळी उपोषणामध्ये आपली मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही आझाद मैदानावर अन्नत्याग, पूर्ण महाराष्ट्र राज्याचे आपले रोजगार हमीचे कर्मचारी हे अन्नत्याग करीत तिथं आझाद मैदानावर बसणार आहेत। मी टुनेस पारदी सीडीओ गोंदिया जिल्हा। काय सांगाल, कुठल्या मागण्यांसाठी हा तुमचा स्ट्राईक सुरू आहे सध्या? आम्ही सर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सर्व कर्मचारी, याच्यात MIS, PM, APO, PTO, CDO जवळजवळ आज 17 वर्ष 10 वर्षापासून आमचे कर्मचारी आहेत, आणि त्यांना जे कर्मचारी स्थानिक लेवलवर रोजगाराची हमी देतात त्याच कर्मचाऱ्यांना त्यांच्या जॉबची हमी सरकारकडून मिळालेली नाही। आणि आज अशी परिस्थिती आली आहे की खूप आपले कर्मचारी ज्यांची ओव्हरेज झाल्यामुळं त्यांना आता समोर काय करावं हा एक खूप मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। तरी सरकारला तुमच्या माध्यमातून आम्ही एक विनंती करू इच्छितो की शासन सेवेत आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना समायोजित करावं, कारण इतर विभागातही शासनानं काही कंत्राटी कर्मचाऱ्यांना समायोजन केलं आहे। मग 10 वर्षापासून आणि एवढी महत्त्वाकांक्षी योजना राबवणारे हे कर्मचारी महात्मा गांधी योजनेतील यांना अशा तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी म्हणून किती दिवस जगवायचं हा एक प्रश्न माझ्या सरकारला आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।